बी या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले साई चरण या संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पंकज सोबत राहुल मोरे. पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. सिंगलसाठी तुषार गोलंदाजी मार्कवर आहे आणि एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. एक धाबा धावपलकावर. आज ग्रुप जी नंतर ग्रुप एच आणि त्यानंतर सुपर 16चे त्या 8 मॅचेस जे आपल्या तुषारच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार विष्णू दळवी यांच्याकडून. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा सिंगलसाठी जातोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धाबा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहा मॅच खूप इम्पॉर्टंट असणार आहे दोन्ही संघासाठी. जर का या स्पर्धेमध्ये तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर पहिल्या मॅचमध्ये पराभूत झाल्यात आणि त्यानंतर दोन्ही संघ समोरासमोर येत असताना आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. तुषार समोर खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला. पप्लू या ठिकाणी चेंडूला अडवतोय आणि येतोय डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ झालाय. 3 धाबा धावपलकावरती आहेत. तुषारच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक विष्णू दळवी यांच्याकडून असणार आहे. तुषार नेक्स्ट बॉल. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली गेली. चेंडू पुन्हा एकदा सिंगलसाठी जातोय. पहा पहिल्या मॅचमध्ये जे काही झालं ते आता विसरावं लागणार आहे. ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. इकडून तुम्हाला किमान 30-32 धावा एक फायटिंग टोटल म्हणून त्या सेकंड इनिंगमध्ये त्या टीम साहेबासमोर करावे लागणार आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन 4 धाबा धावपलकावर. राहुल मोरे ऑन स्ट्राईक. ओ लोवर फुल टॉस चेंडू यष्ट्यांच्या मागे आणि आमच्या ऑफिशियल पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. पहा काल बरेच आपण फ्लाईटचे 9 पाहिले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळी काय जबरदस्त फिल्डिंग आहे. इतक्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला होता की पप्लूला वाटलं चेंडू निघून गेला, परंतु चेंडू येतोय डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धाबा धावपलकावर. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. हॅलो, थँक्यू. पहिलं षटक संपलंय आणि 5 धाबा धावपलकावरती आहेत. सूरज नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. पहा पहिल्या 2 दिवसामध्ये आपण या खेळपट्टीने या मैदानाने बरंच काही दाखवलंय आणि दाखवत असताना पहिल्या दिवशी 19 धावांचा पाठलाग करत असताना इतका मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये झाला होता. त्यानंतर कालच्या दिवशी आपण 25 धावा डिफेंड, 34 धावांचा पाठलाग झाला. बऱ्याचशा गोष्टी या मागील 2 दिवसामध्ये घडल्यात. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू सिंगलसाठी जातो. मनलपाडा प्रीमियर लीग काय आहे तुमच्यासाठी? कशा प्रकारे तुम्ही या स्पर्धेला पाहता, कशा प्रकारे एन्जॉयमेंट करता आणि या नव्या हंगामामध्ये येत असताना हे 6वं पर्व तुमच्यासाठी काय असणार आहे? लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि आमच्या ऑफिशियल पंच गंभीर सर च्या दिशेने वळतायत तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केलाय. 7 धाबा धावपलकावरती आहेत. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सूरज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, गॅप मधून 2 खेळाडूंना भेदून चेंडू निघून गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. तू कुठे चालला जा, तू तर ऑलरेडी उशिरा आला. यो मोठे म्हणला मी कसले रे कमी, सांगू का मम्मीला तू बनतो शाळा, माझी सासू तुझी मदर. थँक्यू. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता. 2 खेळाडूंना भेदून निघून गेला बाउंड्रीच्या बाहेर. 11 धाबा धावपलकार. चौकार येत नव्हता, चौकाराची गरज होती आणि तो चौकार राहुल मोरेच्या बॅटमधून येतोय. सूरज नेक्स्ट बॉल. राहुल ऑन स्ट्राईक. 1-1. ऑन साईडला पुन्हा तोच, परंतु काय जबरदस्त फिल्डिंग आहे. खूप चांगली फिल्डिंग. पायाने चेंडूला अडवलं होतं तोपर्यंत 1 रन कंप्लीट. पहा दोन्ही संघासाठी खूप महत्वाची मॅच आहे. एक बाजूला आहे टीम साईबा बी, तर समोर टीम साई चरण, मागील वर्षाचे चॅम्पियन साईबा बी संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका. डाऊन टू ग्राउंड. डाऊन टू ग्राउंड. काय जबरदस्त फटका. पुन्हा एकदा लगातार या षटकामध्ये दुसरा
झटपट पटापट झटपट पटापट झटपट झटपट टाक्यू थांबवतोय. डाऊन टू ग्राउंडचा फटका पंकजच्या बॅटमधून समोरच्या दिशेने काय जबरदस्त बॅटिंग करतायत दोन्ही सलामर बॅटर. आतापर्यंत 16 धावा दाखल करतायत. 4 चेंडूचा खेळ झालाय. सूरजवर केलाय अटॅक. काय इकडून त्या अटॅकला थांबवतील का? फुल टॉस, लोवर फुल टॉस. ऑलरेडी आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलंय की नो चेंडू आहे. नो +1 अशा तब्बल 2 धावा आल्यात. खांद्याच्या वरून असल्या कारणाने आमच्या ऑफिशियल पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय. 1-8 18 धावा. काय जबरदस्त सुरुवात आहे आतापर्यंत टीम साई चरण या संघाची. नेक्स्ट बॉल हलक्या हातानं फक्त दिशा दिली गेले चेंडूला. पुन्हा एकदा सिंगलसाठी चेंडू निघून जातोय. 1-9 19 धावा धावफलकावरती जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. पहा फ्लाइंग स्टार्ट आहे साई चरण या संघाकडून आणि त्या फ्लाइंग स्टार्टला आता कुठपर्यंत निघणार आहेत, धावांपर्यंत मजल मारणार. ओ ये क्या हुआ फिर से. यावेळी यष्ट्यांच्या पाठीमागे पुन्हा नो चेंडू. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला. फेकी झाले आणि येतोय डॉट बॉल. 2 षटक कंप्लीट. 20 धावा धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत टीम साई चरण संघ टीम साईबा बी या संघासमोर. या ऐकूया डीजेल आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू 2 षटक संपल्यात आणि 20 धावा धावफलकार. साहिलच्या हातामध्ये 3रं षटक. पहिला बॉल टॅप केलाय हलक्या हाताने चेंडूला सिंगलसाठी. पहा इतक्या फ्लाइंग स्टार्टने आतापर्यंत एखादा विकेटकडे जावं लागणार आहे टीम सायबा संघाला. एखादा विकेट थोडंसं धावफलकार थांबवेल, थोडंसं कमबॅक करेल, परंतु ते साहिलला काम करावं लागणार आहे येणाऱ्या 5 चेंडूमध्ये. ओ वेगवान चेंडू खोलवर टप्प्याचा, परंतु यष्टांच्या पाठीमागे थोडी चुकी झाली, त्यामुळे वाईसच्या रूपाने धावसंख्या धावफलकावर येते. पहा काय जबरदस्त चेंडू होता. अजून एक समालोचक या स्पर्धेसाठी मागील 2 दिवस झाले जोडलेले जसे मृदुल मेहर यांच्या ठिकाणी आगमन झालं. आपलं सरचे स्वागत आहे या मनवेलपाडा प्रीमियर लीग 2025 मध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू सिंगलसाठी जातो. 23 धावा धावफलकावर ते पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात. थोडंसं थांबवलंय, थोडंसं संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये साहिलचा. पुन्हा एकदा ट्राय केलं चेंडूला. पुन्हा एकदा चेंडू सिंगलसाठी जात आहे. 24 धावा धावफलकावर ते 4 चेंडूचा खेळ झालाय. 3रं षटक मार्गस्थ आहे. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इकडून किमान किती पाहतोय? 35 33 त्याहून अधिक. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. फेकी होईपर्यंत 1 रन कंप्लीट. काय जबरदस्त आतापर्यंत षटक आहे. थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न पूर्णपणे केलाय. या 3ऱ्या षटकामध्ये फक्त 5च धावा आल्यात. धावसंख्या धावफलकावरती 25. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन साहिल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा त्या चेंडू सिंगलसाठी जातो. 3 षटक कंप्लीट. 26 धावा धावफलकावर. या ऐकूया डीजेला. गाडी कशाला लाडी गोडी लावाची नाय, गाडी थांबायची नाय, सुसट गुंगाट गोडी फिस्की नको दे ताळी, थांबायची हाय मन तुलायचं हाय. थँक्यू डीजे. 3 षटक संपल्यात. 26 धावा धावफलकावर. आता शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे, जिकडे स्वतः कर्णधार जतीन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. जतीन चा पहिला बॉल स्ट्राईक हँडला पंकज. 26 धावा. पहिलाच बॉल. चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. प्रत्येक नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. चेंडू पुन्हा एकदा सिंगलसाठी जातोय. येस मृदुल वेलकम.
27 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गाचं पहा. पहिल्या 2 षटकामध्ये वेगाने सुरुवात आणि त्यानंतर तिसरं षटक बघता बघता आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ झाला. एकही चौकार आलेला नाहीये. मोठा फटका पुन्हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुल मोरे बाद. अजून एका विकेटचं बटन गॉन. थँक्यू टू से. पहा कशा प्रकारे खेळ बदललाय. पहिल्या 2 षटकामध्ये जवळपास 20 धावा, तिकडून तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 विकेट आल्यात. वरून नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने वरून चेंडू सोडलाय आणि आमचे ऑफिशियल पंच सांगतात चेंडू हातामध्ये आहे. येतोय डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी आहे शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये. हलक्या हातानं पुन्हा एकदा चेंडूला पाठीमागे खेळलाय सिंगलसाठी. शेवटचा आणि अंतिम चेंडू 2 धावा 2 गडी बाद. आतापर्यंत शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये कॅप्टनने ती जिम्मेदारी उचलली होती. पुन्हा चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. जवळपास तिसरा गडी बाद होतो या षटकात आणि अखेरकार दुनिया के चूची दुताला से ऊंची पलेन करवाले रे भैया चोदी टरक चलवाले रे भैया चोदी. थँक्यू वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत या गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनिलपाडा प्रीमियर लीग 2025 मध्ये. पहा 29 धावांचं टार्गेट सेट केलंय टीम साई चरण या संघाने. साई बाबी या संघासमोर बिग फाईट बिग मॅच आहे. 29 ऑल सेट. विक्रम पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला समोर खेळला गेलाय. चेंडूला सिंगल साठी आदित्य मॅगी आणि तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले या 29च्या पाठलागला. जिकडे विक्रम पुन्हा एकदा हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिलाय सिंगल साठी. पहा पहिल्या 2 दिवसाचा जर ग्राफ पाहिला तर पहिले 6 संघ पहिल्या दिवसामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर दुसरे संघ आज ग्रुप जी मधून चौथी मॅच जी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडाला फेकी झाले वेगाने. इतक्या वेगाने फेकी झाली होती परंतु 1 रन कंप्लीट. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धावा धावफलकावर 29चा पाठलाग आहे. विक्रम पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्ट्राईक हँडला तुषार हलक्या हातानं पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिलाय सिंगल साठी. पहा कालच्या दिवसामध्ये 25 धावा डिफेंड झाल्या. त्यानंतर 34 धावांचा पाठलाग. ऋतिक पागी बाबू यांनी केलेली बॅटिंग
बरंच काही आतापर्यंत या मैदानामध्ये घडलंय. चार चेंडू 4 धावा धावपलकावरती आहेत. विक्रम पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ चेंडू वेगाने पुन्हा. काय जबरदस्त फेकी करतायत. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. आतापर्यंत सुरुवात चांगली आहे. 5 धावा धावपलकावरती आहेत. विक्रमच्या हातामध्ये शेवटचा आणि अंतिम चेंडू. दोन खेळाडू चर्चा करतात. चर्चा का महत्वाची आहे? मॅच महत्वाची आहे. मागील वर्षाचा चॅम्पियन मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. साईबा बी यांच्या सोबतीनं साई चरण. हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मोठा फटका समोर डाऊन द ग्राउंड. चेंडू अडवलाय. येतोय डॉट बॉल. अनेकरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 29चा पाठलाग 5 धावा धावपलकावर. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू डिझे. पहा आमच्या मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकतात की जबरदस्त ड्रोन व्ह्यू आणि त्यानंतर ते मनेलपाड्याचं गाव मधोमध ते मनेलपाड्याचं ऐतिहासिक मैदान. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल. ओ काय जबरदस्त चेंडू होता. थोडी हलकी फ्लाईट दिली होती त्या चेंडूला आदित्य आणि पहिल्याच चेंडू येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पहा पहिल्या षटकामध्ये फक्त 5च धावा आल्या. 29 धावांचा पाठलाग आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू सिंगल साठी जातोय. तुषारच्या प्रत्येक चौकाराला विष्णू दळवी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. किसन पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवला. फेकी झाले वेगाने. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. पहा चौकार शोधतोय टीम साहेबा संघ. परंतु काय जबरदस्त आतापर्यंत सुरुवात आहे टीम साई चरण या संघाकडून. 7 धावा धावपलकावरती आहेत. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. आदित्य मॅगी मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईक एंडला तुषार. चर्चा होते. चर्चा महत्वाची आहे. आता पहिल्या 9 चेंडूमध्ये इतका अटॅक केलाय. पहिल्या इनिंग मध्ये झालेला वार इकडून काय 2 खेळाडू पलटवार करतील का हा सुद्धा प्रश्न आहे. विष्णू दळवी यांच्याकडून तुषारच्या प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. नेक्स्ट बॉल. किसन मोठा फटका डाऊन द ग्राउंड. पुन्हा चेंडूला अडवलाय. पुन्हा येतोय डॉट. मॅगीने जी काय व्हीपी मध्ये बॅटिंग केली होती ती सर्वांच्या मनाला भावणारी होती. परंतु आज मॅगीला इकडे त्या मनेलपाड्याच्या मैदानावर थोडा संघर्ष करावा लागला आहे. परंतु तो कुठपर्यंत तो संघर्ष नेणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा चेंडूला अडवतात. बाळू त्या ठिकाणी होते. चेंडूला अडवले आणि पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. पहा 11 चेंडूचा खेळ झालाय. 8 धावा धावपलकावरती आहेत. 29चा पाठलाग आहे. अजूनही एकही चौकार आलेला नाहीये. काय जबरदस्त आतापर्यंत सुरुवात आहे टीम साई चरण संघाकडून. एक चौकार इकडून शोधतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन तुषार स्ट्राईक एंडला. ओ नो. चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता. परंतु नो चेंडू असल्या कारणानं तितकस दबाव नाहीये बॅटरवर. सिंगल येते. 9 धावा धावपलकावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन आपल्या ड्रायकलो चेंडूला पुन्हा एकदा सिंगल साठी जातोय. 2 षटक कंप्लीट. 10 धावा धावपलकार. 12-19 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. 2 चलांबरे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. लुझर संघादरम्यान मॅच आहे. कोणावर भारी पडणार आहे तोपर्यंत या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू. 12-19 या इक्वेशनला मॅच आले. तिसरं षटक मार्गस्थ आहे. राहुल मोरे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहे. स्ट्राईक एंडला तुषार. पहिला बॉल.
मोठा फटका मारायचा प्रयत्न, पहिलाच बॉल गॅप मधून, चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू सर. विष्णू दळवी यांच्याकडून प्रत्येक चौकारला 100 रुपयाचं पारितोषिक. तुषारसाठी पहिला चौकार येतोय. धावसंख्या धावपल करतोय 14 धावा. काय जबरदस्त फटका, कव्हर ड्राईव्ह, मॅग्निफिसंट स्ट्रोक आणि त्याला गॅप मधून, परफेक्ट गॅप मधून पाठवलं. आता इक्वेशन काय, 11-15. पहिला चेंडूर चौकार आलाय. नेक्स्ट बॉल, राहुल मोरे सज्ज होत आहेत. तुषार समोर, मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा पुन्हा लगातार दुसरा. మేడల్లా మంచి సీరలున్నాయే సీరంచు రైకలున్నాయే కొనిపిస్తా నాకు బొంబై రాయే రాను నే రాను రాను బొంబైకి రాను రాను బొంబైకి రాను రాను బొంబైకి రాను రాను బొంబైకి రాను రాయ రాయ పిల్ల రంగుల రాట్నం थँक्यू डुजे. काय जबरदस्त सुरुवात आहे. पहिल्या 2 षटकामध्ये पूर्णपणे शांत होते, शांत टेबलं होतं, परंतु तुषार ऑन आहे. तुषार ऑन आहे, परंतु राहुल मोरे त्यावर झालेला वार, काय इकडून पलटवार करतील. नेक्स्ट बॉल, ओ नो. थँक्यू डुजे, थँक्यू. नो +1 म्हणजे तब्बल 2 धावा. पहा, 2 चौकारानंतर थोडस प्रेशर होतं आणि त्या प्रेशर मधून आलेला हा 9 चेंडू. हा मॅच होती कुठे, मॅच बनली कुठे. 12-19 एक क्वेश्चनला मॅच होती आणि आता 10-9. डिफेंडिंग चॅम्पियन साईबाबी जो पहिल्या 2 षटकामध्ये संघर्ष करत होता, परंतु काय जबरदस्त कमबॅक. तुषारच्या 2 चौकाराने पूर्णपणे दबावामध्ये आणून ठेवले साईचरण या संघाला. विकेट कडे जावं लागणार आहे. विकेट या मॅच मध्ये थोडस कमबॅक करतील साईचरण संघासाठी. राहुल मोरे सज्ज होत आहेत. स्ट्राईक एंडला आदित्य. नेक्स्ट बॉल, हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय सिंगल साठी. आता दबाव नाहीये. दबाव जो काय आहे तो पहिल्या 2 चेंडू मधून 2 चौकारासह निघून गेला. त्यामधून नो +1 अशा तब्बल 2 धावा आल्या होत्या. समोर दबाव आहे, समोर दबाव. त्या दबावाच्या कारणाने तुम्हाला विकेट नाहीतर एखादा डॉट. थोडस कमबॅक करेल. 9-8. समोर हलक्या हाताने पुन्हा विकेटवर ठेवल्या. स्वतः आले होते, फेकी झाले सिंगल साठी. काय जबरदस्त सुरुवात होती पहिल्या 2 षटकामध्ये आणि त्यानंतर जो केलेला वार राहुल मोलेवर पूर्णपणे दबावामध्ये आणून ठेवलंय. चर्चा होते, चर्चा होणार. 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. 8 चेंडू 7 धावा. नेक्स्ट बॉल, स्ट्राईक एंडला आदित्य. राहुल हलक्या हातानं पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिलाय. पहा, आता हेच होणार आहे. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तुम्हाला अटॅकिंग फिल्डिंग लावावी लागणार आहे, जेणेकरून एक निर्धाव चेंडू, जेणेकरून एक विकेट थोडंसं तुमच्यासाठी कमबॅक करतील, परंतु ते काम करावं लागणार आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 7 चेंडू 6 धावा. स्ट्राईक एंडला तुषार. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये काय करणार. 6-5 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला डिफेंडिंग चॅम्पियन साईबा वी, समोर साई चरण. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या विषयी. थँक्यू. 6 चेंडू 5 धावांची गरज आहे, जिकडे 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. पहा, प्रणय बालू आले आहेत. पहा, प्रणय बालूचं मात्र फेवरेट ग्राउंड आहे. मागील बऱ्याच वर्षांचा ग्राफ पाहिला तर
एका चेंडूमध्ये एका धावेची गरज होती त्यावेळेला प्रस्थान गरज स्ट्राईक हँडला होते. ओ पहिलाच बॉल, ओ फेकी थोडीशी उशिराने आली. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. पहा बऱ्याच वर्षाचा ग्राफ आहे जिकडे एका चेंडूमध्ये एका धावेची गरज होती. दुर्गेश अलेव्हन समोर साईचरण आणि बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू होतं. एका चेंडू एक धाव असताना सुद्धा क्लीन बोल्ड झाले होते आणि एका धावेने साईचरण संघ हा विजयी झाला होता. तो चमत्कार आता आठवावा लागणार आहे प्रणय बालूला आणि ती कामगिरी आता करावी लागणार आहे. अटॅक इन फिल्डिंग लावली गेले. जवळपास 38 सर्कल मध्ये 2 खेळाडू, आता एकच आहे. अजून एक पाठीमागे नेत आहेत. 5 मध्ये 4, 1 विकेट 1 डॉट. 2 सलामीर बॅटर डिपेंडंट चॅम्पियन साहेबा व्ही समोर साईचरण बिग बॅटल. ओ नो, ये क्या हो रहा है. आधीच धाबा कमी आहेत आणि त्यामधून इतकी मोठी चुकी म्हणजे दडपण वाढण्यासारखं झालंय. आता फक्त 2 धाब्यांची गरज आहे. या चुका तुम्हाला शेवटी दिसतात ज्यावेळेला मॅच संपते, चर्चा होते. परंतु जो काय खेळ दोन्ही सलामीर बॅटरने जो कमबॅक केला तिसऱ्या षटकामध्ये, तेवढी संपूर्ण खेळ बदलला. आणि त्या खेळ बदलत असताना तुषारने काय जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केले. इकडे काय घडलंय, फेकी झाले. फलंदाज तुषार रन आउटच्या रूपाने बाद होतोय. गॉन. तू असल्यावर फरक पडतो, तू नसल्यावर. अशी दोस्ती आपली भावा, अशी दोस्ती आपली भावा. असा आहे जबरी माझा यार जिगरी. कोणी बिता थँक्यू. देर आहे लेकिन दुरुस्त आहे. भरपूर उशीर झालाय परंतु विकेट आले. थोडस कमबॅक साठी जाणला जातोय प्रणय बाळू. आदित्य स्ट्राईक हँडला. हे नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने पपलू दाखल होत आहेत. 4 मध्ये 2. टाइमर ऑन. नेक्स्ट बॉल. 4 चेंडू 2 धाबा. मोठा पटकावून साईडला खेळण्याचा प्रयत्न. ओ, जर काय चेंडू हातामध्ये आला असता त्वरित फेकी झाली असती. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. फक्त एका धावेची गरज. 29चा पाठलाग डिपेंडंट चॅम्पियन समोर साईचरण. आता 3 मध्ये 1. प्रणय स्ट्राईक आणि अखेरकर मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय. चला टॉस साठी या साईबाबी, टॉस साठी या, लगेच टॉस साठी या. आणि JCCB दुनिया के Yes, thank you, चूची thank you, दुताला थांबवतोय. से थँक्यू थांबवतोय.